नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षरा आणि अधिपती या दोघांना भेटण्यासाठी मोठे सरकार आलेले आहेत. त्यांनी साहित्यही येताना आणलेलं आहे. त्यावेळेस अक्षरा त्यांना म्हणत असते की बाबा हे सगळं नको आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही आलात, तुम्ही भेटलात, खरं बरं वाटलं. त्यावेळेस मोठे सरकार म्हणतात पण अक्षरा राहू दे ना, मला पण वाईट वाटतंय ना गं ह्या सगळ्याचं. तुम्हाला असं राहावं लागतंय, तू त्या घरची सुनबाई आहे, घरची लक्ष्मी आहे आणि अशा परिस्थितीत तिचं राहावं लागतंय म्हणून आणलं नाही. तेव्हा अक्षरा म्हणते नाही बाबा, आम्ही भुवनेश्वरी मॅडमना शब्द दिला आहे ना, त्यामुळं आम्ही हे नाही घेऊ शकत असं ती समजून सांगत असते. तेव्हा मोठे सरकार म्हणतात की अक्षरा तुझ्या लक्षात येतं आहे ना. अक्षरा म्हणते हो मोठे मालक, सगळं व्यवस्थित लक्षात येते बाबा माझ्या, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर ती समजूतही घालत असते. त्यावेळेस मोठे मालक म्हणतात पण तेव्हा अक्षरा म्हणते तुमचा आशीर्वाद आहे की नाही, तुम्ही येऊन भेटलात, बरं वाटलं ना, आणि मी तुम्हाला फोन करत राहील, तुम्हाला कळवत राहील, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम होणार नाही असं ती बाबांची समजूत घालत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की बाबा काळजी करू नका. आणि मग ती जाताना नमस्कार करते. ती अधिपतीकडे पाहते. तिला असं वाटत असतं की अधिपतीने पण नमस्कार करावा, पण अधिपती काही ऐकत नाही. मग अक्षराला ते म्हणतात की काळजी करू नको, ठीक आहे, मी हे सगळं परत घेऊन जातोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही अडचण आली तर मला कळव. तेव्हा अक्षरा म्हणते की हो बाबा. आणि त्यानंतर ते जात असतात तेव्हा ओंक्या पण म्हणतो की चल भावा निघतो आता मी पण, असं म्हणत तो पण ते सगळं साहित्य घेऊन जाऊ लागतो. त्यावेळेस अधिपती मात्र ओंक्याकडे पाहतो. ओंक्याला म्हणतो की ओंक्या चालेल ये मित्र, असं म्हणत तो त्याच्याशी बोलतो. परंतु इकडे अक्षरा ते गेल्यानंतर अधिपतीला म्हणू लागते की कळतंय का हो तुम्हाला, तुमचे वडील आहेत, तुमच्या काळजीपोटी आले होते. तर अधिपती म्हणतो हो बरोबर आहे, पण आमच्या आईसाहेबांशी कोण चुकीचं वागत असेल तेव्हा त्यांना आम्ही कधीच माफ करू शकत नाही. काहीही झालं तरी ते आमच्या आईसाहेबांशी चुकीचं वागलेले आहेत, ते त्यांना अजिबात मान देत नाही तर नाही. तर असं अधिपतीच सांगत असतो. आणि तेव्हा अधिपती म्हणतो प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांची बाजू काय घेताय हो, त्यांची बाजू घेऊनच काय बोलत असताय तुम्ही माझ्याशी. तेव्हा अक्षरा म्हणते हो असं नाही आहे, मी त्यांची बाजू घेत नाही आहे. कसं आहे, आईसाहेब जशा चांगल्या आहेत तसे ते पण आहेत, आईसाहेब तुमच्यावर प्रेम करतात तसे ते पण करतात, असं तुम्ही समजत जाऊ नका हो की ते वाईटच आहे, तुमच्याशी चुकीचंच वागतात, असं अक्षरा अधिपतीची समजूत घालत असते. तेव्हा अधिपती म्हणतो की ते जाऊ द्या, प्रत्येक वेळेस तुम्ही असंच करता. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मोठे मालक घरी आलेले असतात आणि आजींना बोलत असतात. आजींना म्हणत असतात की मी जाऊन आलो, पोरं खुश आहेत. त्याचवेळी दुर्गी मात्र हे सगळं ऐकायला दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि ती त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मोठे मालक म्हणतात की म्हणजे काय सांगताय. तेव्हा आजींना ते सांगत असतात की जाऊन आलो, पोरं खुश आहेत, बरं वाटलं, समाधान वाटलं, कारण काही झालं तरी पोरं खुश असली पाहिजेत एवढंच मला वाटत होतं आणि ते दोघंही खुश आहेत. त्यानंतर आजी म्हणतात हो का, बरं झालं, पोरं खुश आहेत ना, चांगली गोष्ट आहे, असं आजी म्हणत असतात. त्यावेळेस आजींना ते सांगत असतात की पोरांसाठी साहित्य पण मी घेऊन गेलो होतो, पण त्यांनी काहीही त्यातलं घेतलं नाही. आणि त्याचबरोबर सुखात आहेत, आनंदात आहेत, दोघंही खुश आहेत, त्यामुळं काहीच अडचण नाही. आणि दोघांनी अक्षराने एवढीशी खोली आहे पण संसार मात्र नीटनेटका लावला आहे. आजी म्हणतात की बरं झालं, सुखात आहेत ना लेकरं, असे 10 दिवस निघून जातील, काळजी करायची काहीच गरज नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दुर्गीनं ते बोलणं ऐकलेलं असतं आणि दुर्गी मात्र धावत धावत आता लगेचच इकडे भुवनेश्वरीच्या रूममध्ये जाते आणि भुवनेश्वरीला म्हणते की तू इथं बसलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिथं मोठे मालक अधिपतींना भेटून आलेत, सुनबाईंना भेटून आलेत, त्याचबरोबर ते सुखात आहेत, खुश आहेत असं सांगत आहेत, आणि तू बस इथं वाट बघत, तुला शेवटी विलन केलेलं आहे. कसं आहे, त्यांची परीक्षा घ्यायच्या नादात एक गोष्ट लक्षात ठेव ताई, ताय तू तू तर त्याच्यात फेल होणार नाहीस ना, असं दुर्गी बोलत असते. तेव्हा भुवनेश्वरी मॅडम म्हणतात बघू आम्ही काय करायचं आहे ते, आणि तिला पाठवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भुवनेश्वरीला खरं तर राग आलेला असतो, कारण हे सगळं भुवनेश्वरीने कशासाठी केलं आहे आणि हे सगळं काय होतं याचा विचार ती करत असते. इकडे भुवनेश्वरी लगेचच अधिपतीला फोन लावते. अधिपती आणि अक्षरा दोघंजण मिळून भांडी पुसलेली लावत असतात. अक्षरा तिथून भांडी पुसून देत असते, अधिपती एक एक भांडं घेऊन रॅकमध्ये लावत असतो. तर भुवनेश्वरी मॅडमचा फोन येतो आणि तेव्हा अधिपती म्हणतो की बोलाय साहेब, कशा आहात तुम्ही, बरे आहात ना. तेव्हा इकडे भुवनेश्वरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. ती म्हणते की कशी बरी असणार, माझं लेकरू तिकडे गेलं आहे ना, ते एकटं राहतं आहे ना, मी कशी बरी असणार, आणि 2-4 दिवस झालं तुम्हाला बघितलं नाही, वाईट वाटत होतं ना, म्हणून राहावलं नाही म्हणून फोन केला,
कसं आहे, मला असं वाटतंय की तुम्ही ते सगळं सोडून या. झालं आता आम्ही दिलेलं चॅलेंज पूर्ण. एवढं काही नाही, ते रीतबी पूर्ण झाली आहे. कारण काही झालं तरी लोकांना असं वाटायचं, आम्ही आई असलो तरी आमच्या मनात काय माया आहे का? आम्ही काय तुम्हाला जन्म दिला आहे का? आम्ही काय तुमच्या खऱ्या आई आहे का? त्यामुळं मला आता असं वाटतंय की तुम्ही ते सगळं सोडून यावं. अधिपती म्हणता, अहो असे निघून जातील 10 दिवस, एवढा काय विचार करताय? त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते की थोरले मालक आले होते ना तिथं. त्यावेळेस अधिपती म्हणतो, हो आले होते, त्यात काय एवढं. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की त्यांनी तुमच्याकडे येऊन सामान घेऊन आले, तुम्हाला सामान द्यायला लागले आणि आम्ही इकडे होतो. याचा अर्थ ते तुमच्या जवळचे आहेत. सुनबाईंच्या मनात पण तसंच आलं असणार आहे ना. तेव्हा अधिपती म्हणतो, नाही, तिच्या मनातही तसं काही येणार नाही आणि आमच्या मनातही तसं काही नाही आहे. कारण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही इथे खुश आहोत. आमचं चालू आहे. 10 दिवसात चॅलेंज पूर्ण झालं की आम्ही नक्की येईल, असं अधिपती सांगत असतो. त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते, बघा, नाहीतर आपल्या दोघांच्यामध्ये भिंत उभी करायचा प्रयत्न करतात ते. त्यावरती इकडे भुवनेश्वरीला अधिपती सांगतो की नाही, कसं आहे, ते वडील असले तरी भिंत उभी करू शकत नाहीत. आपल्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आमच्यासाठी देवाच्या स्थानी तुम्हीच आहात. त्यावरती भुवनेश्वरी म्हणते, आणि मग सुनबाई? तेव्हा अधिपती म्हणतो, त्या असं का करतील? त्या पण असं कधीच करू शकत नाहीत, असं भुवनेश्वरी सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी भुवनेश्वरीकडे आलेली असते. ती भुवनेश्वरीशी बोलत असते. भुवनेश्वरीला म्हणत असते की अगं काय झालं? तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, बघितलं ना, आमच्या डोक्याला ताप द्यायला फक्त ना थोरले मालकच आहेत. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच त्रास देऊ शकत नाही आमच्या डोक्याला. कारण ते कसे आहेत माहिती आहे ना तुला? तेव्हा आजी म्हणतात, त्यांनी काय केलं आता? तेव्हा आजीला ते म्हणतात की तुला माहीत नाही का? गेले होते ना भेटायला सुनबाईंना, अधिपतींना. आम्ही वाईट कसं आहे त्यांच्या नजरेत हे पाडायचं होतं म्हणूनच गेले होते. आजी म्हणतात, काय पण काय असतंय गं भोय तुझं? प्रत्येक वेळेस काय विचार करत असतीस तू? असं काही नाही आहे. ते गेले होते, पोरांना सामान देत होते, पोरांनी सामान काही घेतलं नाही आहे, एवढं लक्षात ठेव. तू जो विचार करते ना तो पूर्णपणे चुकीचा आहे. असं काहीही झालेलं नाही. आणि त्या म्हणतात की तुला कोणी सांगितलं हे? दुर्गीनं सांगितलं का? त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती इकडे म्हणत असतो की आता मी चहा ठेवणार. तर अक्षरा म्हणते, अहो मी ठेवते. पण अधिपती मात्र ऐकायलाच तयार नसतो. अधिपती म्हणत असतो की नाही, मीच ठेवणार आहे. त्या दोघांचं चाललेलं असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता अक्षराच्या हातातून सगळी भांडी घेऊन अधिपती स्वतः चहा ठेवायला घेतो आणि म्हणतो की मी करतो आता. आणि तो चहा ठेवतो आणि अक्षराला चहा देतो. अक्षराला म्हणतो, आता बघा बरं हा चहा. तेव्हा अक्षरा म्हणते, हो छान झाला आहे. अधिपती म्हणतो, कसा झाला आहे ते नक्की सांगा. अक्षरा म्हणते, अहो खरंच छान झाला आहे. आणि मग अधिपती म्हणतो, खरंच बोलताय ना तुम्ही? अक्षरा म्हणते, हो मी खरंच सांगत आहे, खरंच छान झालेलं आहे. पण अधिपती जेव्हा चहा पिऊन बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्या चहाला साखरच टाकलेलं नाही आहे. अधिपतीला अक्षरा म्हणते, अहो तुमचं आभाळा एवढं प्रेम आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळं तो गोडच लागणार आहे मला, असं अधिपतीला ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भुवनेश्वरी म्हणते की आता बघ, आता पुढचा डाव असा टाकणार आहे की अधिपतींच्या नजरेतून थोरल्या मालकांची कशी वाट लागणार आहे. इकडे आजीलाही काळजी वाटू लागते. भुवनेश्वरी आता नक्की कोणतं कांड करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.